नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हरतालिकेच्या व्रताची पूजा। हे व्रत कसे करावे आणि कोणी करावे, त्याचे काय नियम आहेत ते। नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। उद्या आहे 26 ऑगस्ट, वार मंगळवार, आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका। हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि पवित्र मानले जाते। या हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया व्रत करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात आणि तसेच अविवाहित मुली आपल्या मनपसंत जोडीदारासाठी हे व्रत करत असतात। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका हे व्रत केले जाते। हरतालिका हे व्रत तिथीचे व्रत आहे। व्रतापैकी सर्व व्रतात कठीण मानले जाते। हे व्रत करत असताना अनेक नियमाचे पालन करावे लागते, कारण अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून काही चुका करतात आणि हे व्रत त्यांचं यशस्वी होत नाही। हे व्रत किती कठीण असले तरी त्यात आत्मसंयम ठेवणे आणि अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल, पण ही चूक तुम्ही अजिबात करू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। या व्रताच्या पूजेचे कोणतेही शुभफळ हे तुम्हाला प्राप्त होणार नाहीत। आणि 99% स्त्रियांना माहीत नाही की हरतालिकेच्या उपवासाला कोणत्या चुका करू नये, तर अशा पद्धतीने ते कोणत्या चुका आहेत आणि कोणतं काय करू नये। तसेच या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा मातेची सेवा करावी, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। पहिला नियम आहे, हरतालिकेच्या व्रत हे पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतील पूर्ण करता आला पाहिजे। यासाठी तुमच्या मनात किती राग येत असला तरी, कुणाचा किती दिवशी राग आला तरी तुम्ही स्वतःचा संयम ठेवूनच तुम्ही हे व्रत करावे, तेव्हा हे व्रत यशस्वी होते। तर महिलांनो, या दिवशी तुम्हाला जितके होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि समोरची व्यक्ती किती तुमच्याशी भांडायला जरी आली तरी तुम्ही ही चूक करू नका आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। नियम 2, हे व्रत आपणच पतीसाठी करत असतो, म्हणून या व्रताच्या दिवशी तुम्हाला ही एक चूक करायची आहे तर अजिबात करायची नाही। तर हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही। काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी केले जाते, म्हणून काळा रंग वर्ज्य करायचा आहे। तसेच भगवान शंकराच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात, परंतु हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी म्हणून केले जाते, पण पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करू नका। त्याचबरोबर हरतालिकेची पूजा करण्या अगोदर तुम्हाला हे माहीत असायला हवं की काही खायचं नाहीत। तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे। हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला चहा कॉफी जी आहे ती तुम्ही खाणार आहात। तर तुम्हाला काही खायचं असेल तर पूजा करण्या अगोदर तुम्हाला काही प्यायचं नाही, हा एक नियम सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे। एकदा हरतालिकेचे व्रत आपण घेतलं की आयुष्यभर ते पाळावं लागते। हरतालिका व्रत हे निर्जल करतात। कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही। एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही। दरवर्षी विधीपूर्वकच हे व्रत करायचं असतं। हरतालिकेच्या दिवशी उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू, केळी इत्यादी फळं सेवन करू शकता। नारळ पाणी पिऊ शकता। लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस, उपवासाच्या दिवशी प्यायला जाणाऱ्या या इतर द्रव्याचे सेवन तुम्ही नक्की करू शकता। तसेच बदाम, अक्रोड, पिस्ता, काही ड्रायफ्रूट्स असेल सेवन हे देखील करू शकता। यामुळे तुम्हाला उपवासाचा आणि तुमच्या तब्येतीला त्राससुद्धा होणार नाही, आरोग्य तुमचे चांगले राहील। तसेच या उपवासामध्ये फक्त फलाहार किंवा रताळे, बटाटे यासारखे कंदमुळे खातात। हरतालिकेच्या उपवासामध्ये भगर, शेंगदाणा व तेलकट मीठ घातलेले पदार्थ खात नाही। हरतालिकेच्या दिवशी फक्त हरतालिकेची व्रतकथा मनोभावे ऐकली तर तुम्हाला या व्रताचे पुण्यफळ मिळून जाईल। आणि सोयीस्कर असल्यास किंवा तुम्ही प्रवासामध्ये असाल तर फक्त उपवास करावा, कारण पूजा करणं अशा वेळेस होतच नाही। हरतालिकेचा उपवास वयाच्या कितव्या वर्षापासून धरावा, तर सर्वसाधारण वयाच्या 10व्या वर्षापासून व पुढे लग्न झाल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी हा उपवास करत राहावा। जुन्या काळी हा उपवास कुणी करावा याची पद्धत अशी होती की आपल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येण्या अगोदर हे व्रत तिच्या आई हरतालिकेला
व्रत सुरू करायला लावायचे. पण ज्यांना हे माहीत नव्हतं अशा मुलींनी आता महिलांनी वयाच्या कोणत्याही वर्षापासून ते व्रत सुरू केलं तरी चालतं. या उपवासाला चहा पिऊ शकता, पण त्यामध्ये तुम्हाला आलं किंवा चहा मसाला वापरता येणार नाही. अगदी गवती चहासुद्धा तुम्ही वापरता येणार नाही, कारण हे जे पदार्थ आहेत ते उपवासाला चालत नाही. बऱ्याच ताईंना हा उपवास असला तरी म्हणजे चहा पिण्याची खूप इच्छा होते, तर तुमची ही चहा पिण्याची इच्छा तुम्ही ग्रीन टीवर भागू शकता किंवा काळा चहा पिला तरी उत्तम. यामुळे सुद्धा तुमचे आरोग्य चांगले राहील, तुम्हाला पित्त होणार नाही. आपल्याला आपल्या आरोग्याला काही समस्यामुळे गोळ्या औषधं चालू असते, तर उपवासाच्या दिवशी गोळ्या औषधं घ्यायला चालतं का? तर हो, नक्की चालतं. डॉक्टरांनी औषध सुचवलेले असेल तर अजिबात तुम्ही चुकू नका, कारण असं म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी 50. म्हणून आपले आरोग्य चांगलं आहे तर सगळं काही चांगलं आहे. यंदा मंगळवारी 26 ऑगस्टला आपल्या हरतालिकेचा उपवास धरून तो बुधवारी सकाळी 27 ऑगस्टला दिसता का? यंदा 26 ऑगस्टला पूजेचा शुभ मुहूर्त आहे. 26 ऑगस्ट 2025ला सकाळी 5:56 ते 8:31 आहे. हरतालिका तृतीयाची तिथी 25 ऑगस्ट 2000 दुपारी 12:34 सुरू होणार आहे. पण आपल्याला 26 ऑगस्टला हे व्रत करायचं आहे. याचं कारण म्हणजे 25 ऑगस्टला जरी दुपारी 12:34 हरतालिका तृतीया करावी लागेल, पण त्या ऑगस्टला मंगळवारी दुपारी 1:54 संपेल. तसेच उदय तिथीनुसार पूजा तुम्हाला दुपारी 3:11 ते दुपारी 4:47 हरतालिकेची पूजा तुम्हाला करायची नाही. हा काळ करू शकता. जो काळ असतो तर याला राहू काळ म्हटलं जातं. म्हणून दररोज सुमारे 1.5 तास राहू काल असतो. हा काळ अशुभ मानला जातो, म्हणून या काळामध्ये कोणतीही पूजा अर्चा करू नये. जर आपण राहू काळात जर पूजा केली तर आपल्याला त्या पूजेचं शुभ फळ मिळणार नाही. या दिवशी केस धुवू शकता, काही अडचण नाही. फक्त किंचित स्वतः तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकावं. या व्रतादरम्यान दिवसभर झोपू नये, परनिंदा टाळावी, सत्य बोलावे आणि आपली वाणी मधुर ठेवावी, अपशब्द बोलू नये, केस नखे कापणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, ब्रह्मचर्याचे कडक पालन करावे. तसेच आपल्या परीने होईल तशी पूजा मांडणी करून मनोभावे हरतालिकेचे व्रत करावे. व हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. कोणते शुभ रंग आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आलेला आहे. या कोणत्या 3 स्त्रियांनी हे व्रत करू नये हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हरतालिकेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरच्या किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा शिवसृष्टी स्थापन करून त्यांची पूजा स्थापन करता येईल. शिवसृष्टी म्हणजे आपल्याला काय करायचं म्हणजे एक तर मातीपासून किंवा वाळूपासून आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे. सखी पार्वती, गणपती आणि नंदी यांची प्रतिकृती बनवायची असतात. प्रतिकृतीसुद्धा आपल्याला अगदी मानवी चेहरा वाटते अशा पद्धतीने नसतात, तर फक्त एक शिवलिंग बनवून त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला सखी पार्वती, गणपती, नंदी त्यांच्या नावाने मातीच्या वाळू वापरली असेल तरी चालेल. वाळूने छोटे छोटे मातीचे ढग बनवायचे असतात, ज्याला आपण वाळूच्या किंवा मातीच्या राशी देखील म्हणू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. हरतालिकेच्या दिवशी म्हणजे या दिवशी गणेश चतुर्थी आहे. हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे. तर हा उपवास तुम्ही तुमच्या दिवशी सकाळी जेवणाच्या वेळेस म्हणजे तुमचा स्वयंपाक होईल तसं सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा. देवाला नैवेद्य काही विशेष बनवू शकणार नसाल तर दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. दही भाताचा पहिला घास खाऊन उपवास सोडू शकता. तामसिक अन्नपदार्थ शक्यतो खाऊ नका. हरतालिकेचा उपवास हा तसा पहिला तर काकडी खाऊनच सोडला जातो. उपवास सोडताना काय करायचं, तुम्ही जेवढं काही पाहिजे आहे की तुम्हाला आता निदान किती अन्न लागणार आहे ते खाण्यासाठी, तर सगळे अन्नपदार्थ तुम्ही ताटामध्ये वाढून घ्या. पुन्हा ताटामध्ये अन्नपदार्थ घेत नाहीत उपवास सोडण्याच्या वेळेस. आणि दुसरी गोष्ट की उपवास सोडताना बोलायचं नाही आणि त्या जागेवरून सारखं उठायचं नाही. त्यामुळे आपल्याला जे काही अन्नपदार्थ खायचं असतात तर ते आपल्याला आपल्या ताटामध्येच वाढून घ्यायचं. सगळं प्रमाण थोडं थोडं ठेवायचं आणि आपण उपवास सोडू शकता. आपल्या घरी तुळस असते तर तेही पान शिवलिंगावर तर वाहिलं जातं. बघा, इतके वेळेस शिवलिंगावरती तुळशीपत्र वाहिलं जात नाही, पण मग या व्रतामध्ये म्हणजे हरतालिकेच्या व्रतामध्ये तुळशीपत्राला मानाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे या पानाचा उपयोग या पूजेमध्ये तुम्ही नक्की करू शकता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्याकडे किती पूजा, किती साहित्य आहे आणि आपण या पूजेमध्ये किती सजावट केलेली आहे याला काही महत्त्व देण्यापेक्षा आपण हे व्रत किती मनोभावे करत आहोत हे खूप आपल्या श्रद्धेला महत्त्व आहे. तर हे व्रत शिवपार्वतीच्या नावाने करत आहोत तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे असेल तर ते तुम्ही घेऊन समाधानपूर्वक हे व्रत करून मनापासून हे व्रत करणाऱ्या व्रताला
फळ नक्की मिळतं, हे कायम लक्षात असू द्या. हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे. हरतालिकेच्या पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल किंवा अशा महिलांनी पूजा करू नये, परंतु महिलांनी उपवास जरूर धरावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी, परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसार उपवास सोडावा. उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. बघा, या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हरतालिकेची पूजा मांडणी आपण जसं ती करून घ्यायची आहे. तर ही पूजा मांडणी केल्यानंतर हरतालिका मातेची पूजा करायचं आहे. त्यानंतर तिथेच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आता जर तुम्हाला हरतालिकेची पूजा मंदिरामध्ये जाऊन करणार असेल तर मग तुम्ही हा उपाय देवघरामध्येच करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रथम अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला थोडीशी हळदी कुंकू टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्या लाल पिवळ्या अक्षता तयार करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय, ओम अन्नपूर्णा देवाय नमः, ओम अन्नपूर्णा देवी नमः या स्तोत्राचं पठण करू शकता. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून काढायची आहे. हे एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकवरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. यानंतर वाटीमध्ये आपण ज्या काही अक्षता तयार केल्या आहेत तर त्या अक्षता तुम्हाला समोर घ्यायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी त्या थोड्या त्या हातामध्ये घेऊन अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती आपल्याला डोक्यावरती अर्पण करायचे आहेत. या अक्षता अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. या अक्षता आपल्याला इतक्या अर्पण करायच्या आहेत की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढ्या तुम्हाला अक्षता अर्पण करायच्या आहेत. आता अक्षता अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळायचं आहे. या अक्षता अर्पण करण्या अगोदर तुम्हाला एक धुपाचा दिवा लावायचा आहे, जिथे तुम्हाला त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मातेची ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचा आहे. तांदळावरती तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायचं आहे आणि एक फळ ठेवायचं आहे. तसेच तुमच्याकडे गुलाबाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की ठेवू शकता. आणि यानंतर तुम्हाला या वस्तूचे अन्नपूर्णा मातेचे आणि म्हणजेच पार्वती मातेची ओटी भरायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये कधी अन्नधान्याची संपत्तीची कधी कमी पडू नये अशी मनोभावे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आणि सांगायचं, तुझा आशीर्वाद माझ्या घरावरती, माझ्या सहपरिवारावरती सदैव राहू दे, तुझी अखंड लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे अशी मनोभावे अन्नपूर्णा मातेला, पार्वती मातेला प्रार्थना करायची आहे. यानंतर काय करायचं की तिथून अन्नपूर्णा माता तशीच तुम्हाला आपली वाटीसहित उचलून घ्यायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणायचं आणि यानंतर स्वयंपाकघरामध्ये आपल्याला गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. तिथे स्वास्तिक काढायचं आणि तिथे सुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला अन्नपूर्णा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असू द्या. तुमचा स्वयंपाक घरामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवू शकता आणि शक्य झाले तर स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता. संपूर्ण दिवसभर रात्रभर ती मूर्ती तशीच राहू द्या आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण हरतालिकेची उत्तर पूजा करत असतो त्यावेळी तुम्हाला त्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळातून म्हणजे अक्षता म्हणून काढून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये स्वच्छ पांढरे तांदूळ घेऊन ठेवायचे. त्या तांदळामध्ये ती मूर्ती ठेवून तिथे तुम्हाला देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतात तिथे तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायची आणि ही वाटी म्हणजे ज्या अक्षता आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यातील काही अक्षता तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करून घ्यायच्या आणि या थोड्याशा अक्षता या एका पुडीमध्ये बांधून ठेवायच्या. तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायच्या आहे. तुमच्या एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये तर ठेवायच्या आहे. तिथे सुद्धा तुम्हाला याची पुडी आहे तर ती बांधून ठेवू शकता. यामुळे नेहमी अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती राहील. त्यामुळे आपल्याला धान्य संपत्ती कधी कमी पडणार नाही. तर अशा हरतालिकेच्या
अशा पद्धतीने तुम्हाला हा साधा सोपा उपाय जो आहे तो मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधी करू शकता. तर अशा प्रकारे हरतालिकेचं व्रत तुम्हाला करायचं आहे. सर्व महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. विवाहित स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची कामना ठरते. या दिवशी शिवपार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. उपवास करणाऱ्या महिलांनी सर्व नियमाचे जरूर पालन करावे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.